बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग येथल्या माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय। सरपंच नामदेव निकम तुळजापूर येथून काल संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या गावी जात होते। यावेळी दोन मोटारसायकल स्वारांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करत दगड, पेट्रोलचे गोळे आणि अंडी फेकून मारली आहे। या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी रात्री तुळजापूरून इकडं जवळगाला येत असताना अचानक कोणी दोन टू व्हीलर आल्या, एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं। दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघता असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले, असं केलेलं आहे। तुमचा संशय कुणावर आहे नेमकं? काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा? जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं? मध्ये पवन चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात, त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते का? त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं। रात्री SP साहेब आलते का? कारवाई का आरोपी काय केले? आरोपी नाही कोणी, पण कारवाई वगैरे केली, त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलो। तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का? काय आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे। असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार, कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार? ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही, गावात दिवसभर लाईट नव्हती। आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो। लाईटीचं काम बघून येतानाही माझ्यावर हमला झाला। गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे। यातल्या दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितलंय। तारखेला 26 डिसेंबर रोजी मेसाई जवळग्याचे सरपंच आहेत नामदेव निकम, हे त्यांचं वैयक्तिक काम आणि लाईटच्या संबंधातलं काम आटोपून जात असताना, गावाकडे जात असताना रात्री 10च्या दरम्यान त्यांच्यावर दोन बाईकवरून येऊन त्यांच्या गाडीवर पाठीमागून येऊन दगड मारलेले आहेत, अशी त्यांच्याकडून तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। अंडी काचेवर मारून त्याच्यानंतर एका पॅकेटमधून त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ टाकलेला आहे, अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा सध्या तपास करत आहोत।